नमस्कार मित्रांनो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही नवीन टॉपिक शिकवणार नाहीये. तर आज आपण केवळ या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये जे काही शिकलो आहोत, त्या गोष्टींची आपण रिव्हिजन करणार आहोत. ज्यांनी कोणी या अगोदरचे सर्व व्हिडिओज बघितले असतील, त्यांनी आजचा हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालणार आहे. कारण आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत आणि व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत म्हटल्यानंतर आपल्याला इंग्लिश भाषेच्या काही मूलभूत गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गोष्टी विसरून आपल्याला चालणार नाहीये आणि म्हणूनच त्याची रिव्हिजन मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे. मग ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओज अगोदर बघितले असतील, त्यांनी नाही बघितलं तरी चालणार आहे. परंतु ज्यांचा एखादा 2 व्हिडिओ जर मिस झालेला असेल, तर त्यांनी आवर्जून बघा आणि हो, स्किप बिलकुलच करू नका. त्याचं कारण असं आहे, की मग तुम्हाला असं वाटेल, की मी कुठेतरी चुकतोय का? किंवा माझं काही मिस झालं आहे का? म्हणजेच पुढे चालून इंग्लिश बोलत असताना तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे, तो कॉन्फिडन्स येणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला तो कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे आणि तो कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. तरच आपण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकतो. तर बघूया सर्वात प्रथम आपण स्पोकन इंग्लिश बोलत असताना इंग्लिश भाषेच्या मूलभूत गोष्टींची सुरुवात कुठून केली होती? तर सर्वात प्रथम आपण अल्फाबेट तुम्हाला माहीत आहेत. या अनुषंगानेच मी विचार केला होता, की तुम्हाला अल्फाबेट येतात आणि म्हणून मी ते काही तुम्हाला दिलेलं नव्हतं. तर सर्वात प्रथम काय दिलं होतं? तर सर्वनाम. सर्वनामांची यादी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. मी ती इथे बोलून दाखवणार नाहीये. वेळ वाया घालवायचा नाहीये. आपल्याला खूप छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यानंतर या सर्वनामांचं आपण एकवचन आणि अनेकवचन हे करून घेतलं होतं. तेही तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसत असेल. आता पहिली आणि दुसरी गोष्ट झाल्यानंतर तिसऱ्या पायरीमध्ये आपण काय केलं होतं? तर टू बी या क्रियापदाचे वेगवेगळे रूप जाणून घेतले होते आणि ह्या वेगवेगळ्या रूपांचे वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ यांच्यामध्ये ते कोणते रूप येतात आणि त्यांचे काय अर्थ आहेत तेही आपण शिकलो होतो. तेही तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतील. ही तिसरी गोष्ट झाल्यानंतर आपण चौथी गोष्ट काय केली होती? तर सर्वनाम आणि टू बीची रूप यांची सांगड घालायला शिकलो होतो आणि ती सांगड इथे टप्प्याटप्प्याने तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता हे झाल्यानंतर आपण काय केलं होतं? तर हे सर्व म्हणजे वर्तमान काळातील, भूतकाळातील आणि भविष्यकाळातील ही सांगड घालून झाल्यानंतर आपण छोटी-छोटी काही वाक्य घेतली होती. ते वाक्य मी इथे स्क्रीनवर देत नाहीये. ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेले होते. तर ते वाक्य कसे करायचे? ते छोटे-छोटे सांगडच्या साहाय्याने आपण फक्त काय करत असतो? त्याच्यापुढे एक-एक शब्द टाकत असतो. म्हणजे छोटे-छोटे वाक्य तयार होतात. एखादी 2 उदाहरणं मी इथे तुम्हाला स्क्रीनवर देतो. हे झाल्यानंतर आपण पुढे काय शिकलो होतो? तर सर्वनाम आणि त्या सर्वनामांचे प्रथमा, द्वितीया, षष्टी हा क्रम शिकून घेतला होता. तो क्रमही इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यानंतर आपण येस नो टाइप क्वेशन्स करायला शिकलो होतो आणि येस नो टाइप क्वेशन्स करत असताना आपण पुन्हा एकदा त्याच सर्वनाम आणि त्याच टू बीच्या रूपांचा उपयोग करून घेतला होता. कसा केला होता? तर सर्वनाम आणि टू बीची रूप यांची जी सांगड आपण घातली होती सरळ, त्या सांगडला फक्त त्यांचा क्रम उलट केला आणि उलट केल्यानंतर साधं वाक्य हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतरित होऊन जातं. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता बघा, तर जसं आय एम असेल तर एम आय एवढंच उलट क्रम करायचा आहे. म्हणजे लगेच येस नो टाइप क्वेशन्स बनण्यास मदत होते. तोही क्रम इथे तुम्हाला मी स्क्रीनवर देऊन टाकतो आहे. स्क्रीनवर तुम्हाला ते दिसत असेल. आता हे सर्व झाल्यानंतर याच्या सहाय्याने आपण छोटे-छोटे वाक्य केले होते. त्याच्यानंतर आपण षष्टी म्हणजे प्रथमा, द्वितीया आणि षष्टी या षष्टीच्या साहाय्याने छोटी-छोटी वाक्य करायला शिकलो होतो. षष्टी कोणती आहे? तो क्रम मी तुम्हाला आत्ताच दिलेला होता. आणि शेवटचा अगदी अलीकडच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलं होतं? तर डब्ल्यू-एच टाइप क्वेशन्स कसे तयार करावे? आणि हे डब्ल्यू-एच टाइप क्वेशन तयार करत असताना सर्वात प्रथम आपण डब्ल्यू-एच शब्द घेतले होते. ते 11 डब्ल्यू-एच शब्दांपैकी आपल्याला 4 डब्ल्यू-एच शब्दांच्या सहाय्याने आपण वाक्य बनवलेले होते. ते 4 डब्ल्यू-एच शब्द आपल्याला हे छोटे-छोटे वाक्य करण्यास खूप मदतगार ठरतात. आणि मग ते जे 11 शब्द आहेत, ते 11 म्हणजे कोणते? डब्ल्यू-एच टाइप शब्द. कोणते? व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, हू, whom, whose, which, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच. तर हे सुद्धा आपल्याला 11
शब्द इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, ते तुम्हाला मी दिले होते आणि त्याच्या साहाय्याने आपण 4-5 उदाहरणं सुद्धा घेतली होती. तर हा एक आपला ओव्हरऑल लेखाजोखा झालेला आहे आणि ही एक छोटीशी रिव्हिजन मी तुमच्या पुढे सादर केलेली आहे. ही रिव्हिजन तुम्ही आवर्जून काय करायची आहे, जे मी इथे तुम्हाला दिलं होतं. जर इन केस तुम्ही एखादी गोष्ट जर मिस केलेली असेल, जी गोष्ट मिस केली असेल, त्या गोष्टीवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पॉइंट तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या सहाय्याने छोटी-छोटी वाक्य करायचा प्रयत्न करा किंवा त्याच्याशी संबंधित असलेला जो व्हिडिओ आपण दिलेला होता, तो बारकाईने बघून घ्या. 5-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, खूप काही जास्त नाहीये. तर मग तो तुम्ही बघून घेतला, तर तुम्हाला याची गॅरंटी होऊन जाईल, 100% गॅरंटी होऊन जाईल, की हो, स्पोकन इंग्लिशच्या बाबतीत माझा जो बेस आहे, म्हणजे प्रायमरी बेस जो आहे, तो पक्का झालेला आहे. आता मी कुठेही कमी पडू शकत नाही. तर ही एकंदरीत रिव्हिजन होती आणि ही रिव्हिजन जर तुम्हाला आवडली असेल, तर साहजिक असेल लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebookवर जर बघत असाल, तर पेजला फॉलो करा. थँक आणि धन्यवाद. नमस्कार.